Now, how to connect and disconnect LAN cable, external hard disk, and modem. Now, this is external hard disk. Now, on the screen, you can see the picture of external hard disk. So, internal hard disk is fixed inside the CPU. Just now we have seen how external disk is connected with the help of. Okay. Now this is internal hard disk is fixed inside the CPU. This is external hard disk. It is a internal hard disk. Okay. Now it comes with a USB cable. So how to connect this hard disk? You have to simply plug the USB cable into USB port of your computer. Okay. In this way, external hard disk is connected. Okay. Now, first we will see how to connect the LAN cable. Okay, now we have seen how to connect the external hard disk simply with the help of USB port. You have to plug the USB cable into the USB port. Now this is how to next experiment where we have seen ports. We have seen this port on the back side of the CPU. RJ45 connector port is there. Ma'am, your voice is breaking. Breaking. Ma'am, your voice is not clear. That Ethernet port or that is the internet cable is plugged into this socket with and Hello, the ma'am. connector is known as RJ45 connector. म्हणजे RJ45 नावाचं एक कनेक्टर असतं केबलला क्रिम्प केलेलं. Ma'am, you are not audible proper. आणि ते पोर्ट काय करायचंय या सॉकेटमध्ये प्लग करायचंय. ओके, आणि ते प्लग केल्यानंतर तुमच्या पीसीवर नेट सुरू होतं. ओके, तर हे बघा हे पोर्ट आहे, याला इथरनेट पोर्ट किंवा लॅन पोर्ट असं सुद्धा म्हणतात. नंतर लॅपटॉपला पण हे पोर्ट असतं. दिस पोर्ट इज प्रेझेंट ऑन लॅपटॉप ऑल्सो. If the port is not present, then you can connect this port with the help of adapter. Okay. Adapterच्या सहाय्याने तुम्ही हे पोर्ट कनेक्ट. मॅम. हॅलो मॅम. आणि हॅलो मॅम. मॅम तुमचा आवाज नाही येत. ब्रेक होतोय मॅम आवाज. मॅम युअर हो मॅम, खूप ब्रेक होतोय आवाज. काहीच समजत नाही.
लॅन केबल कनेक्ट करायची आणि नंतर काय करायचं आहे, आयपी ऍड्रेस सेट करायचा आहे. हे बघा मी परत एकदा स्क्रीन शेअर करते. हे बघा इथे सीपीयूच्या बॅक साइडला हे पोर्ट असतात, याला इंटरनेट पोर्ट पण म्हणतात. नंतर ह्या पोर्ट मध्ये काय करायचंय तुम्हाला, जी तुमच्या स्विच करणं किंवा मॉडेम करणं किंवा वायफाय करणं जी काही केबल येते ती केबल काय करायची आहे, ह्या पोर्ट मध्ये प्लग करायची. सीपीयूच्या बॅक साइडला हे पोर्ट असतं. नंतर काय करायचं, आयपी ऍड्रेस सेट करायचा. मग आयपी ऍड्रेस कसा सेट करायचा, स्टार्ट मध्ये जायचं, सेटिंग्स मध्ये जायचं, नंतर नेटवर्क अँड इंटरनेट हे ऑप्शन सिलेक्ट करायचं. नंतर हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे नेटवर्क अँड शेअरिंग सेंटर हे ऑप्शन मध्ये जायचं. नेटवर्क अँड शेअरिंग सेंटर या ऑप्शन मध्ये जायचं. नंतर तिथे काय करायचं, चेंज अडॅप्टर सेटिंग हे ऑप्शन सिलेक्ट करायचं. नंतर हे बघा इथरनेट 2 असं ऑप्शन येईल, त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये जायचं. प्रॉपर्टीज मध्ये गेल्यानंतर इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 4 दॅट इज TCP/IP v4 हे ऑप्शन सिलेक्ट करायचं. इथे यूज फॉलोइंग आयपी ऍड्रेस, इथे आयपी ऍड्रेस द्यायचा आणि इथे ओके म्हणायचं. ओके, अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, आयपी ऍड्रेस सेट करू शकता. IP address means what? आयपी ऍड्रेस का, काय विचारलं, आयपी ऍड्रेस काय विचारलं सेजल तू? आयपी ऍड्रेस म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या सिस्टीमला एक ऍड्रेस असतो. आता आपल्या तुम्ही अजून लॅब मध्ये आला नाहीये, तर लॅब तुम्ही जर लॅब मध्ये आला ना तर तुम्हाला काय दिसेल, एक 24 पोर्ट स्विच आहे आपल्या लॅब मध्ये. मग त्या 24 पोर्ट स्विच मधनं काय होतं, एक केबल कुठे कनेक्ट असते, त्या स्विचला कनेक्ट असते आणि दुसरी केबल कुठे कनेक्ट असते, सीपीयूच्या बॅक साइडला. अशा 24 पोर्ट स्विच मधनं 24 केबल आलेले आहेत आणि त्या आपल्या लॅब मध्ये 24 PC ला कनेक्ट झालेले आहेत. तर आयपी ऍड्रेस म्हणजे काय असतो, नेटवर एक युनिक आयडेंटिफिकेशन ऍड्रेस असतो प्रत्येक सिस्टीमचा. ओके, त्याला काय म्हणतात आपण, आयपी ऍड्रेस असे म्हणतात. समजलं का? Yes, ma'am. नंतर आपण बघितलं हार्ड डिस्क, इंटरनल हार्ड डिस्क पण बघितली आणि एक्सटर्नल हार्ड डिस्क पण बघितली. इंटरनल हार्ड डिस्क कुठे असते, सीपीयूच्या आतमध्ये असते. ती मदरबोर्डला कशी कनेक्ट केलेली असते, विथ द हेल्प ऑफ साटा केबल, साटा पोर्ट ने ती कनेक्ट केलेली असते. ही आहे एक्सटर्नल हार्ड डिस्क. ही एक्सटर्नल हार्ड डिस्क पोर्टेबल असते आणि लाईट वेट असते. आपण ती एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर इझिली कॅरी करू शकतो. ओके, आणि ही हार्ड डिस्क कशी कनेक्ट करायची, कशी यूज करायची आहे, विथ द हेल्प ऑफ युएसबी कॉर्ड. त्या हार्ड डिस्कला एक युएसबी कॉर्ड आहे, ती फक्त पेनड्राईव्ह सारखी आपण काय करायचंय, सीपीयूच्या युएसबी पोर्ट मध्ये प्लग करायची. नंतर प्लग केल्यानंतर काय होतं, जसं आपल्या पेनड्राईव्हला जसं ऑप्शन येतं तसं इथे असं एक आयकॉन दिसतं. जसं पेनड्राईव्हला दिसतं ना इकडे आयकॉन, तसं इथे एक्सटर्नल हार्ड डिस्कचं आयकॉन दिसतं. ओके, आणि जसं ड्राईव्हवर येतात तसं एक्सटर्नल हार्ड डिस्क साठी ड्राईव्ह डिस्क, जसं तुम्ही सी ड्राईव्ह, ई ड्राईव्ह बघतात ना, तिथे एक्सटर्नल हार्ड डिस्क ड्राईव्ह असा ड्राईव्ह डिस्प्ले होतो आणि त्या ड्राईव्हवर डबल क्लिक करून तुम्ही ती एक्सटर्नल हार्ड डिस्क मध्ये डेटा तुमचा स्टोअर करू शकता, म्हणजे किंवा सेव्ह करू शकता. आता जसं तुम्ही पेन ड्राईव्ह इजेक्ट करता त्याच पद्धतीने एक्सटर्नल हार्ड डिस्क पण इजेक्ट करायची आहे. टास्क बार वर जसं पेन ड्राईव्ह साठी आयकॉन असतं तसंच एक्सटर्नल हार्ड डिस्क साठी पण आयकॉन असतं. तुम्ही काय करायचंय, त्याच्यावर राईट क्लिक करायचंय आणि काय म्हणायचंय, इजेक्ट मीडिया आयकॉनवर क्लिक करायचंय. ओके, नंतर सेकंड तुम्ही काय वापरू शकता, त्याच्यावर राईट क्लिक करायचं आणि इजेक्ट माय, आणि इथे काय दिलंय त्यांनी, पासपोर्ट अल्ट्रा म्हणजे काय दिलंय त्यांनी,
डिस्कला नाव दिले, जसं तुम्ही पेन ड्राईव्हला पण नाव देऊ शकता तसंच हार्ड डिस्कला पण नाव दिलंय पासपोर्ट अल्ट्रा. मग इथे काय म्हणायचं, राईट क्लिक करून इजेक्ट माय पासपोर्ट अल्ट्रा. राईट क्लिक करून इजेक्ट म्हटलं की तो इजेक्ट होतो. ओके, सो इन दिस वे यू कॅन कनेक्ट अँड डिस्कनेक्ट एक्सटर्नल हार्ड डिस्क. कनेक्ट करणं खूप सोपं आहे, फक्त USB पोर्ट मध्ये ते USB केबल प्लग करायची आहे. आणि डिस्कनेक्ट कशी, जसं तुम्ही पेन ड्राईव्ह डिस्कनेक्ट करता, राईट त्या आयकॉनवर राईट क्लिक करून इजेक्ट म्हणता, त्याच पद्धतीने एक्सटर्नल हार्ड डिस्कच्या आयकॉनवर राईट क्लिक करून इजेक्ट म्हणायचे. आता जेव्हा तुम्ही एक्सटर्नल हार्ड डिस्क कनेक्ट करता CPU ला, तेव्हा आता जसं मी सांगितलं त्याप्रमाणे जसे तुमचे C ड्राईव्ह E ड्राईव्ह डिस्प्ले होतात, त्याच पद्धतीने एक्सटर्नल हार्ड डिस्क साठी एक्सटर्नल हार्ड डिस्क ड्राईव्ह डिस्प्ले होतो. जसं तुम्ही माय कम्प्युटर किंवा दिस PC वर गेल्यानंतर तुम्हाला ड्राईव्ह दिसतात, तर तुम्ही हार्ड डिस्क प्लग केल्यानंतर तुम्हाला हार्ड डिस्क ड्राईव्ह पण तिथेच दिसते. ओके, समजलं का सगळ्यांना एक्सटर्नल हार्ड डिस्क कशी कनेक्ट करायची? नंतर आपण नेक्स्ट काय बघणार आहे, हाऊ टू कनेक्ट मॉडेम. मॉडेम कसं कनेक्ट करायचं. ओके, आता मॉडेम जेव्हा तुम्ही परचेस करता तेव्हा त्याच्याबरोबर काय काय आलेलं असतं, एक इंटरनेट केबल असते फॉर कनेक्टिंग मॉडेम टू युअर कम्प्युटर, नंतर एक पॉवर अडॅप्टर असतं आणि एक कोएक्झल केबल असते फॉर कनेक्टिंग द मॉडेम टू द केबल लाईन. तर या सगळ्या गोष्टी वेन एव्हर यू परचेस न्यू मॉडेम, नंतर सी हाऊ टू कनेक्ट दिस मॉडेम. ऑन द पिक्चर यू कॅन सी पॉवर सॉकेट मध्ये पॉवर कनेक्ट करायची आहे, नंतर मॉडेमला ही केबल कनेक्ट करायची आहे. नंतर ही केबल कनेक्ट केल्यानंतर काय करायचंय तुम्हाला, पॉवरच्या आउटलेट मध्ये एक मॉडेमचा एक एंड पॉवरच्या आउटलेट मध्ये आहे आणि एक एंड अडॅप्टरला आहे. नंतर एक कोएक्झल केबल घ्यायची आहे. टेक द कोएक्झल केबल कमिंग फ्रॉम द वॉल अँड कनेक्ट इट टू द पोर्ट ॲट बॅक ऑफ द मॉडेम. Tighten it securely by screwing the cable into the port. So with the help of coaxial cable तुम्ही काय करणार आहे, मॉडेम आणि PC कनेक्ट करणार आहे. आणि whenever the LAN cable प्लग झाल्यानंतर काय दिसणार आहे तुम्हाला, तो मॉडेम जेव्हा स्टार्ट होतो तेव्हा ग्रीन कलरचा लाईट दिसेल, म्हणजेच काय, युअर मॉडेम हॅज सक्सेसफुली इन्स्टॉल्ड. तर मग मॉडेमला किती कनेक्शन येतात, एक पॉवर सॉकेटला जाते आणि एक PC ला जाते. असे दोन कनेक्शन येतात. आणि हे दोन कनेक्शन झाल्यानंतर जेव्हा ग्रीन तुम्ही पॉवर ऑन करता आणि जेव्हा असं ग्रीन लाईट डिस्प्ले होतो तेव्हा काय झालं, तुमच्या PC वर मॉडेम सक्सेसफुली इन्स्टॉल झालेलं आहे. And when the model is successfully installed, मी गुगल मध्ये जाऊन चेक करायचं आहे whether the net is coming or not. Okay,